मी भूपेंद्र सिंग, गुरुद्वारा सिख संत आश्रम सांगली। हिंद की चादर गुरु तेग बहादर या नावाने गुरु तेग बहादर शीख धर्माचे 9वे गुरु यांचा गौरव करण्यात आला। गुरु तेग बहादर एक फार मोठं व्यक्तिमत्व, त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी त्यांच्या जीवनातली एक घटना सांगू इच्छितो आहे। गुरु तेग बहादर यांचं वय 4 वर्षाचं असताना घरात लग्नाचा समागम होता। मंगलगीते आणि मंगलमय अशा वातावरणात घरी लग्न आहेत। त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबा गुरुदित्ताजी यांचं सगळ्यात लहान मूल असल्या कारणानं त्यांना सगळ्यात पहिला तयार करतात, त्यांना वस्त्र आभूषण घातली गेली आणि लहान मुलांच्या आवडीप्रमाणे ते घराच्या बाहेर खेळत खेळत गेले। तर बाहेर एक मूल आहे जे नग्न आहे आणि उपाशी पण आहे। त्याची व्यथा त्याने ज्यावेळेला महाराजांना सांगितली, महाराजांनी सगळे कपडे आणि वस्त्र आभूषण काढून त्या मुलाला दिले आणि नग्न अशा अवस्थेत महाराज ज्यावेळेला परत घरी आले त्यावेळेला त्यांना बघून त्यांच्या वडिलांनी म्हणजे शीख धर्माचे 6वे गुरु हरगोबिंद साहेबजी, गुरु हरगोबिंद साहेबजी यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी एक वाक्याचं उच्चारण केलं। ते वाक्य असं होतं, आज किसी के श्वास बचाने के लिए ये अपने लिबास दे के आया है, कल किसी का विश्वास बचाने के लिए अपने श्वास दे के आएगा। असं हे व्यक्तिमत्व गुरु तेग बहादर जींचं होतं। नमस्कार।